नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. अमेरिकेचे इराणवर 49 क्षेपणास्त्रांचे हल्ले. प्रत्युत्तरात इराणनं अमेरिकेचे 19 लष्करी तळ उडवलेत. होर्मुझची सामुद्रधुनीही केली बंद. पश्चिम आशियातील संघर्ष चिघळला. काश्मीरा नाका येथे उघड्यावर दारू पिणाऱ्यांवर मनसेची कारवाई. तळीरामांना हकलवून लावलं. नागरिकांना त्रास देणाऱ्या व्यक्तींविरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा. उत्तरमध्ये सापडलेला जिवंत तोफगोळा NSG कडून निकामी. मोठी दुर्घटना टळली. प्राथमिक तपासणीत सदर वस्तू ही साधी धातूची नसून अविस्फोटित स्फोटक सामग्री असण्याची शक्यता. उल्हासनगरात मंगळसूत्र चोरांना बेड्या. गुन्हे शाखेची धडक कारवाई. 9,81,000चा मुद्देमाल जप्त. महिलांसाठी धोकादायक ठरणारी टोळी जेरबंद. बुलेट युनिकॉर्नसह सोन्याचे दागिने हस्तगत. पुण्याच्या आंबेठाण्याच्या दवणे वस्तीत 2 परप्रांतीय तरुणांमध्ये राडा. किरकोळ वादातून एकाचा दुसऱ्यावर चाकूने हल्ला. प्राणघातक हल्ल्यात जगन्नाथ यादव गंभीर जखमी. हिंगोलीत तोतया पोलिसांकडून शेतकऱ्याची फसवणूक. शेतकऱ्याचे 56,000ची सोन्याची अंगठी लंपास. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू. अमरावतीच्या अनधिकृत भंगार दुकानांवर अतिक्रमण निर्मूलन विभागाची कारवाई. कारवाई दरम्यान सुमारे 4 ट्रक भंगार साहित्य जप्त. हिंगोलीत कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या. शेतकऱ्याने विहिरीत उडी मारून केली आत्महत्या. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद. धाराशिवच्या एका पोलीस ठाण्यात महिलेला बेदम मारहाण केल्याचा आरोप. पोलिसांविरोधात नागरिकांमध्ये संताप. घटनेमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण. शिरूरच्या वरुडे येथे जुन्या वादातून ओट्यावर झोपलेला इस्माचा खून. 36 तासात अल्पवयीन आरोपीला अटक. परिसरात भीतीचं वातावरण निर्माण. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.